नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आता आपण अजून पुढचे 10 क्वेश्चन्स बघूया। तर पहिला क्वेश्चन आहे 210 मीटर लॉन्ग रोप इज कट इक्वली ॲट 14 प्लेसेस. व्हॉट विल बी द लेंथ ऑफ ईच पीस. खूपच सोपं आहे, ठीक आहे। 200 मीटर 210 मीटरची एक रोप आहे, ठीक आहे। 210 मीटरची त्याचे किती इक्वल पार्ट केले आपण 14 डिवायडेड बाय 14 करायचं। याला आपण सॉल्व केलं तर किती येणार बघा। 14 याला डिवाइड करायचं, 14 वन जा 14, इथे येणार 14 वन जा 14, ठीक आहे। इथं 21 मधून 14 मायनस केलं तर किती येणार 7, परत येणार 0, 14 5 जा 70, ठीक आहे। तर हे किती येतं 15 मीटर। तर याचा आन्सर येतोय 15 मीटर। आन्सर शीटमध्ये याचा आन्सर मला वाटतं चुकीचं दिलेलं आहे, पण आता इथं एकदम सोपं आहे की 210 मीटरला जर 14 त्याचे इक्वल पार्ट केले तर 15 मीटरच होणार आहे, ठीक आहे। तर त्याच्यामुळे हाच आन्सर बरोबर आहे 15 मीटर फर्स्टवाला, ठीक आहे। नेक्स्ट बघा, हाऊ मेनी डिवायझर्स आर देअर which divides 24, 42 and 54 एक्झॅक्टली, ठीक आहे। तर आपल्याला डिवायझर कसे काढायचे तुम्हाला आपण याच्या अगोदर आपण बघितलं आहे, ठीक आहे ना। जसं आता आपल्याला 24चे डिवायझर्स काढायचे, तर एक डिवायझर तर 1 असतेच प्रत्येक नंबरचं, ठीक आहे। तर 1 × 24 किती होणार 24। त्याच्यानंतर 24ला 2नी डिवाइड करता येते का बघूया आपण, करता येते। 2 1 जा 2, 2 2 जा 4, ठीक आहे। त्याच्यानंतर 24ला 3नी डिवाइड करता येते का, 3 8 जा 24, करेक्ट आहे। त्याच्यानंतर 24ला 4नी डिवाइड करता येते का, यस, 6 टाइम 4 6 जा 24। त्याच्यानंतर 5नी डिवाइड करता येते का 24ला 5नी डिवाइड करता येते का, नाही। 6नी येत आहे 6 × 4, ठीक आहे। आता जेव्हाही इथं असे रिपीट झाले हे नंबर की तिथं थांबून जायचं, याच्या पुढे याचे डिवायझर नाही निघत, ठीक आहे। तर याचे डिवायझर 24चे डिवायझर किती येणार आहे बघा, 1 2 3 4 6, 1 2 3 4 6, त्याच्यानंतर हे 4 6 झाले ना, 4 6 याला नाही घ्यायचं, 8 12 24, 24चे हे डिवायझर झाले। त्याच्यानंतर 42चे कसे काढायचे, पहिलं डिवायझर काय येणार आहे 42चे 1 येणार आहे, ठीक आहे ना। ते 42, त्याच्यानंतर 2नी डिवाइड होते का, होत आहे ना, 2 2 जा 4, 2 1 जा 2, ठीक आहे। 3नी डिवाइड होते का, होत आहे, सॉरी इथं 42च येणार आहे। 3नी डिवाइड होत आहे, 3 1 जा 3, 3 4 जा 12, ठीक आहे। त्याच्यानंतर 4नी डिवाइड होत आहे का, हे नाही होत, 5नी नाही होत, 6नी होत आहे, 6 7 जा 42, परत 7नी होत आहे का, होत आहे 7 × 6, हे पुन्हा इथं रिपीट झाले, तर इथं आपलं याचे डिवायझर काढायला थांबावं लागेल। याचे डिवायझर किती आले बघा, 1 2 3 6 7, 1 2 3 6 7, त्याच्यानंतर 6 7 झाले 14, 21 आणि 42, हे याचे डिवायझर्स आले 42चे, ठीक आहे। त्याच्यानंतर 54चे डिवायझर्स काढायचे आपल्याला। 54, तर पहिलं डिवायझर तर याचं 1 येणार 54, ठीक आहे। त्याच्यानंतर याचं 2नी डिवाइड होते का 54, होत आहे ना, 2 2 जा 4, 2 7 जा 14, 3नी होत आहे का, 3 1 जा 3 होत आहे ना, 3नी पण डिवाइड होते, 3 1 जा 3, 3 8 जा 24, 54, 4नी होत आहे का डिवाइड, 4 1 जा 4 नाही होणार, 5नी पण नाही होणार, 6नी होत आहे का,
6 9 ज़ा 54 होता है, तर 6 × 9 54. परत 8 नी होत आहे का 54? नाही होत है ना. नाही 6 नंतर आपण 7 बघू. 7 नी होते का नाही होत. 8 नी पण नाही होत है ना. 8 नी पण नाही होत. ओके. 9 नी परत मग 9 नी होणार, तर 9 × 6 54. ते पुन्हा इथं क्रॉस झालं आहे, तर हे इथं पुढे जायचे डिवायझर नाही निघत. 1 2 3 6 9 1 2 3 6 9 है ना. 6 9 त्याच्यानंतर 18, त्याच्यानंतर 27, त्याच्यानंतर 54 है ना. 1 2 3 6 9 हे 6 9, त्याच्यानंतर 18 27 54 असे 54चे डिवायझर झाले. आता हे तिघांमध्ये पण बघा, हे बघा याच्यामध्ये 1 2 3 आणि 6, 1 2 3 आणि 6, याच्यामध्ये पण 1 2 3 आणि 6 आणि 1 2 3 आणि 6 हे कॉमन आहे. ठीक आहे. तर असे टोटल किती 4 असे डिवायझर आहे जे 24. ठीक आहे. 4 कोणते कोणते डिवायझर आहे 1 2 3 आणि 6 जे 24ला डिवाइड करतात. इथे 42ला पण 1 2 3 6 डिवाइड करतात आणि 1 2 3 4 6 1 2 3 6 हे 54ला पण डिवाइड करतात. तर असे टोटल किती डिवायझर आहेत 4 डिवायझर आहेत जे एक्झॅक्टली या तिन्ही नंबरला डिवाइड करतात. ठीक आहे. तर याचा आन्सर येतोय 4. ठीक आहे. नेक्स्ट बघूया. हाऊ मेनी स्क्वेअर टाइल्स ऑफ साइड 0.5 सेंटीमीटर 50 सेंटीमीटर आर required to be fitted on the floor of a hall of length 12 meter and breadth 10 meter. ठीक आहे. तर एक हॉल दिलेला आहे आपला. ठीक आहे. आपल्याला एक हॉल आहे, त्याची लेंथ दिलेली आहे आपल्याला 12 मीटर आणि ब्रेड्थ दिलेली आहे, किंवा विड्थ म्हणू किंवा ब्रेड्थ म्हणू 10 मीटर दिलेली आहे. ठीक आहे. तर याच्यामध्ये एक 50 सेंटीमीटरची एक टाईल जी आहे ना, त्याची एक साईड जी आहे ना 50 सेंटीमीटरची आहे. ठीक आहे. तर अशा किती टाईल्स आपल्याला इथं लागतील हे पूर्ण हॉल कव्हर करायला. तर इथं बघा, इथं हे मीटरमध्ये आहे आणि हे सेंटीमीटर, याला पण आपण मीटरमध्ये कन्वर्ट करून घेऊया. तर 50 सेंटीमीटर म्हणजे किती होणार 50 सेंटीमीटर म्हणजे होणार 50 डिवायडेड बाय 100 मीटर. ठीक आहे. म्हणजे हे होणार 0.5 मीटर. ठीक आहे. आता एक टाईल जी आहे ना, त्याची एक साईड, हे जे टाईल असतात ना टाईल, हे बघा अशी टाईल असते. आता त्याची एक साईड किती आहे म्हणतात 0.5 मीटर आहे. मग दुसरी पण किती असणार आहे, हे स्क्वेअर साईजमध्ये असते ना टाईल. तर दुसरी पण किती असणार आहे 0.5. त्याचा एरिया किती असणार आहे 0.5 × 0.5 म्हणजे 2.5 मीटर स्क्वेअर. एका टाईलचा जो एरिया आहे तो किती असणार आहे 2.5 स्क्वेअर मीटर. म्हणजे जर इथं एक टाईल जर बसवली तर तो किती एरिया कव्हर करणार 2.5 स्क्वेअर मीटरचा एरिया कव्हर करणार. मग हा जो पूर्ण एरिया आहे, म्हणजे हा एरिया टोटल किती आहे रूमचा 12 मीटर × 10 मीटर म्हणजे किती होणार 12 10 120 स्क्वेअर मीटर. म्हणजे हा टोटल एरिया जो आहे 120 स्क्वेअर मीटर एरिया आहे, याला कव्हर करायला किती टाईल्स लागणार. तर बघा, हेन्स 2.5 स्क्वेअर मीटर एरिया कव्हर करायला किती टाईल्स लागतात आपल्याला 1 टाईल लागतात. ठीक आहे. तर हे पूर्ण एरिया 120 स्क्वेअर मीटर एरिया कव्हर करायला आपल्याला किती टाईल्स लागणार आहे, तर 120 है ना स्क्वेअर मीटर डिवाइडेड बाय 2.5
स्क्वेअर मीटर. याला जर सॉल्व केलं तर किती येते बघा. हे बघा, हे जर एक डेसिमल इथं दिलेलं असेल ना तर इथं 1 एक 0 लागून जाते. 1 2 2 ठीक आहे, डिवायडेड बाय 25. याला जर आपण 25ने डिवाइड केलं तर काय होणार. 25 1 25, 25 4 सॉरी इथं आपलं चुकलं आहे बरं का. हे मी चुकून इथं बघा 0.5 इंटू 0.5 किती होतात. 0.5 इंटू 0.5, 5 5 25 है ना. आणि 1 आणि 2 नंबर नंतर डेसिमल आहे तर 0.25 मीटर होतात. ते 0.25 स्क्वेअर मीटर. तर इथं जे आपण 2.5 लिहिलं आहे ना इथं 0.25 स्क्वेअर मीटर असणार आहे. ठीक आहे, तर इथं 0.25 असणार आहे इथं. तर इथे अजून एक 0 लागणार आहे. ठीक आहे, अजून एक 0 लागणार आहे. तर 25 4 100. ठीक आहे, त्याच्यानंतर 100 जर आपण केलं तर 20 येणार. ठीक आहे, आणि हे पुढचं 0 तर 25 8 200 आणि हा एक 0 480. टोटल किती टाईल्स लागणार आहे. 480 टाईल्स. ठीक आहे, इथं आपलं जरासं चुकलं आहे. हे 5 5 25 2.5 स्क्वेअर मीटर नाही होत आहे. ठीक आहे, 0.25 स्क्वेअर मीटर होत आहे. एक टाईलचा जो एरिया आहे 0.25 स्क्वेअर मीटर होतो. ठीक आहे, तर 0.25 स्क्वेअर मीटर एरिया कव्हर करायला एक टाईल लागतं आहे. ठीक आहे, 0.25 स्क्वेअर मीटर एरिया कव्हर करायला एक टाईल लागते. तर 120 स्क्वेअर मीटर एरिया कव्हर करायला आपल्याला 120 ठीक आहे डिवायडेड बाय 0.25 टाईल्स लागणार आहे. ठीक आहे, तर हे 120 आणि हे 2 नंबर नंतर डेसिमल आहे तर इथं 20 येणार आणि डिवायडेड बाय 25 होणार. मग याला जर सॉल्व केलं आपण तर 480 येतात. सॉरी टोटल किती टाईल्स येतात 480. तर माझा आन्सर येतं आहे फर्स्ट 480 टाईल्स. ठीक आहे, नेक्स्ट बघा आता. नेक्स्ट आहे इफ 30% पेजेस ऑफ अ बुक वेअर रीड ऑन मंडे. त्याच्यानंतर 2/5 पेजेस वेअर रीड ऑन ट्यूजडे. देन 72 पेजेस वेअर लेफ्ट टू रीड. हाऊ मेनी पेजेस डज द बुक हॅव. आता इथं बघा पेजेस काढायचे आपल्याला एका बुकचे. ठीक आहे, तर आपण काय कन्सिडर करायचं की नंबर ऑफ पेजेस किती आहे एका बुकचे. नंबर ऑफ पेजेस समजून चालायचं एक्स आहे. ठीक आहे, तर आता मंडेला किती पेजेस रीड केले. 30% ऑफ एक्स. ठीक आहे, 30% ऑफ एक्स म्हणजे किती होणार माहिती का. 30% म्हणजे 30 डिवायडेड बाय 100 इंटू एक्स. ठीक आहे, एक 0 कट झालं तर 3x/10 किती झालं आहे 3x/10. एवढे पेजेस कधी रीड केले मंडेला. ठीक आहे, त्याच्यानंतर ट्यूजडेला किती पेजेस रीड केले 2/5 ऑफ टोटल पेजेस है ना. 2/5 म्हणजे किती झाले 2/5 एक्स म्हणजे 2x/5 हे ट्यूजडेला रीड केले. म्हणजे टोटल किती रीड केले आता. मंडेला केले 3x/10 आणि ट्यूजडेला केले 2x/5. आता याचं टोटल करायचं. यांचं कॉमन फॅक्टर इथं 10 येणार. ठीक आहे, 10 डिवायडेड बाय 10 आणि इंटू 1 3x. ठीक आहे, तर 3x प्लस 10 डिवायडेड बाय 5 म्हणजे होणार 2 इंटू 2x म्हणजे होणार 4x. म्हणजे टोटल पेजेस किती रीड केले त्यांनी 7x/10 पेजेस रीड केले. आता आपल्याला काय म्हटलं इथं की
एवढे पेजेस रीड केल्यानंतर टोटल पेजेस किती आहेत आपले एक्स आहे, त्याच्यातले किती पेजेस रीड केले आपले 7x/10 पेजेस रीड केले नाही तर 7x/10 आलं आहे ना आपला. त्याच्यानंतर हे किती पेजेस शिल्लक राहतात, देन 72 पेजेस वेअर लेफ्ट. तर टोटल पेजेसमधून एवढे पेजेस रीड केल्यावर 72 पेजेस अजून शिल्लक राहतात. तर आपल्याला इथून आता एक्सची व्हॅल्यू काढायची आहे. ठीक आहे, तर इथं याला सॉल्व करायचं. यांचं दोघांचं कॉमन फॅक्टर येणार 10. ठीक आहे, 10मध्ये 1नी डिवाइड करू तर 10 येणार. 10 × x 10x मायनस हे 10 डिवाइड बाय 10 केलं तर 1 येणार. 1 × 7x केलं तर 7x येणार. ठीक आहे, इज इक्वल टू 72. ठीक आहे, 72 म्हणतोय, 27 लिहितोय, कुठे आहे डोकं जागेवर नाही वाटते. ठीक आहे, नेक्स्ट बघा. 10x मधून 7x केले मायनस तर किती येणार 3x डिवायडेड बाय 10 इज इक्वल टू 72. मग 3x इज इक्वल टू किती होणार, हे 10 इकडे जाणार, हे 72 होणार. मग x इज इक्वल टू किती येणार 720 डिवायडेड बाय 3. याला जर आपण सॉल्व केलं तर किती होते बघा, 3 2s है ना, 3 2s 6, 3 4s 12 आणि 0 240. ठीक आहे, तर याचा आन्सर येतोय सेकंड नंबरचा आन्सर. ठीक आहे, 240. हे बघा, जरा याला व्यवस्थित व्हिडिओ पॉज करून बघून घ्या एकदा. ठीक आहे ना. टोटल नंबर ऑफ पेजेस आपण एक्स कन्सिडर केले, त्याच्यातला मंडेला किती 30% पेजेस रीड केले म्हणजे 3x/10 येतात मंडेला. त्याच्यानंतर ट्यूजडेला है ना 2/5 ऑफ टोटल पेजेस यूज केले म्हणजे 2x/5 येते ट्यूजडेला. टोटल पेजेस किती झाले हे दोघांना ॲड केलं आपण तर 7x/10 पेजेस रीड केले कधी मंडे आणि ट्यूजडेमध्ये. त्याच्यानंतर सुद्धा 72 पेजेस शिल्लक राहिले. टोटल पेजेस एक्स आहे, एक्समधून 7x/10 पेजेस आपले रीड झाले तर शिल्लक किती राहिले 72. मग याला सॉल्व केलं तर इथं बघा, इथं खाली जर कुठलीही नंबर नसेल तर याचं डिनोमिनेटर 1 आपण कन्सिडर करू शकतो. हे नेहमीसाठी हे रूल आहे हां. त्याच्यानंतर यांचा कॉमन फॅक्टर तो 10 है ना. मग इथं ह्याला कसं सॉल्व करायचं असते, ह्याच्यामध्ये याला ह्यानी डिवाइड करायचं. 10 डिवायडेड बाय 1 म्हणजे 10 येणार आणि इंटू एक्स तर 10x येतं आहे. मायनस 10 डिवायडेड बाय 10 1 येणार, 1 इंटू 7x म्हणजे 7x येतं आहे. ठीक आहे, इज इक्वल टू 72. मग 10x मधून 7 केले, 7x मायनस केलं तर 3x येणार. ठीक आहे, डिवायडेड बाय 10 इज इक्वल टू 72. 3x इज इक्वल टू हे 10 इकडे जाणार 720 होणार. x इज इक्वल टू 720 डिवायडेड बाय 3. ठीक आहे, आणि याला सॉल्व केलं तर 240 येतं आहे. ठीक आहे, तर याला व्हिडिओ पॉज करून व्यवस्थित समजून घ्या. थोडंसं माझ्या हिशोबाने तर किचकट वाटत आहे, होऊ शकते तुम्हाला सोपं वाटत असेल, पण आहे थोडंसं किचकटच. ठीक आहे, तर याचा आन्सर आला आहे फर्स्ट 480. सॉरी सॉरी हे नाही आहे, हे 240 फोर्थचा. ठीक आहे, 240. ओके, नेक्स्ट बघा. आता इथं बघा, हे एक सर्कल दिलेलं आहे आणि याच्यामध्ये टोटल किती पार्ट्स आहे बघा. सर्कलला डिवाइड किती पार्टमध्ये डिवाइड केलं आहे 1 2 3 4 5 आणि 6 पार्टमध्ये. ठीक आहे ना. तर टोटल पार्ट आहे याचे 6 आणि त्याच्यातले शेडेड पार्ट किती आहे बघा 1 2 3 अँड हाफ. हे पूर्ण नाही आहे, हाफच आहे, तर 3 अँड हाफ. ठीक आहे, तर आपल्याला याच्यामध्ये ह्या फिगरमध्ये आपल्याला काय करायचं, विच अल्टरनेटिव्ह शोज फ्रॅक्शन ऑफ शेडेड पोर्शन. ठीक आहे ना. तर हे शेडेड पोर्शन आहे 3.5/6. पण इथं आन्सर दिसतंय का कुठं 3.5
3.5/6 दिसतंय का? नाही आहे. इथं सगळ्यांचे एक तर याचं डिनोमिनेटर 7 आहे. 7 तर नसणारच आहे कारण इथं 7 पार्ट नाही आहे. ठीक आहे, तर हा तर आन्सर नाही आहे. आता इथं सगळीकडे बघा 12, 12, 12 दिसायला लागले. तर आपण याला हे जे डिनोमिनेटर आहे याला 12मध्ये करू शकतो. इंटू 2 करावं लागेल. जर खाली इंटू 2 केलं तर वरती पण इंटू 2 करावं लागेल. जर 3.5 इंटू 2 केलं तर किती येते? 7. ठीक आहे, हे 3.5 आहे ना, 3.5चे डबल म्हणजे 7. 6 इंटू 2 किती येते? 12. तर याचा आन्सर येते बघा 7/12. ठीक आहे. नेक्स्ट बघा, द 4th birthday of Arun was celebrated on 3rd July 2016, which was Sunday. ठीक आहे. On which day will his 10th birthday celebrated? ठीक आहे, आता बघा जरा थोडंसं समजून घ्या याला. 3 जुलैला, ठीक आहे, 3 जुलैला काय होता? संडे होता त्या दिवशी. कुठल्या इयरमध्ये? 2016मध्ये. आणि हा कितवा बर्थडे होता कुणाचा? अरुणचा. कुठला? 4th बर्थडे होता आहे. ठीक आहे, 4th बर्थडे वॉज सेलिब्रेटेड है ना ऑन 3rd जुलै 2016. ठीक आहे, आता आपल्याला काय करायचं आहे? याचा 10th बर्थडे जो येईल. ठीक आहे, आता 10th बर्थडे याचा कधी येईल तुम्हाला माहिती आहे का? 10th बर्थडे आता याचा 5th बर्थडे कधी येणार आहे? 2017ला येणार. ठीक आहे ना, एक वर्षानंतर येतो ना बर्थडे. ठीक आहे, त्याच्यानंतर 6th बर्थडे कधी येणार आहे? 2018ला येणार आहे. 7th बर्थडे कधी येणार आहे? 2019ला येणार आहे. 8th बर्थडे कधी येणार आहे? 2020मध्ये येणार आहे. 9th बर्थडे कधी येणार? 2021मध्ये येणार. आणि 10th बर्थडे कधी येणार याचा? 2022मध्ये येणार. 2022मध्ये याचा 10th बर्थडे येणार आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे बघा, तुम्हाला एक डेटचे जे क्वेश्चन्स असतात कॅलेंडरचे, त्याच्यामध्ये तुम्हाला ते कॉन्सेप्ट जे आहे ते वाचून घ्या. त्याच्यामध्ये दिलेलं आहे की जर समजा 2016मध्ये जर 3 जुलैला संडे असेल तर 2017मध्ये 3 जुलैला कुठला डे असणार आहे. तर एक एक डे पुढे जात असतो. ठीक आहे, तर जसं 2016मध्ये 3 जुलैला संडे आहे तर 17च्या 3 जुलैला किती असणार आहे? मंडे. ठीक आहे, तसंच 18च्या 3 जुलैला किती असणार आहे? एक दिवस पुढे जाणार, ट्यूजडे. त्याच्यानंतर 19च्या 3 जुलैला किती असणार आहे? एक दिवस पुढे, ट्यूजडे नंतर थर्सडे. ठीक आहे, आता त्याच्यानंतर बघा 2020. आता इथं बघा एक लक्षात ठेवा, जेव्हाही लीप इयर आलं की त्याच्यामध्ये एक दिवस जास्त असतो. ठीक आहे, कारण फेब्रुवारी 29 दिवसाचा असतो लीप इयरमध्ये, तर तिथं एक दिवस वाढतो. म्हणजे आता 2020मध्ये 3 जुलैला कुठला दिवस असणार? फ्रायडे नसणार आहे. थर्सडे नंतर सॉरी इथं वेनसडे येणार यार. ट्यूजडे नंतर इथं वेनसडे येणार ना. ठीक आहे, त्याच्यानंतर वेनसडे नंतर इथं थर्सडे नाही येणार, इथं फ्रायडे येणार. ठीक आहे, इथं फ्रायडे येणार. लीप इयर असल्यामुळे एक दिवस जास्त येतो. इथं जर लीप इयर नसता तर थर्सडे आला असता, पण इथं फ्रायडे येणार आता. ठीक आहे, त्याच्यानंतर 21मध्ये काय येणार? 3 जुलैला सॅटरडे येणार आहे. ठीक आहे, आणि 10th बर्थडे जेव्हा त्याचा असेल तर त्या वर्षी 3 जुलैला कुठला दिवस असणार आहे? संडे असणार आहे. तर परत त्याचा जो 10वा बर्थडे आहे, 10th बर्थडे जो आहे तो संडेला सेलिब्रेट होणार आहे. ठीक आहे, तर याचा आन्सर येतोय फर्स्ट. ठीक आहे, नेक्स्ट बघा आता, विच ऑफ द फॉलोइंग इज इनकरेक्ट. ठीक आहे, तर याच्यामध्ये हे बघा हे करेक्ट आहे, कारण 1 डेकामीटर म्हणजे होते 1 डेकामीटर म्हणजे होत आहे 100 डेसिमीटर.
ठीक आहे, 100 डेसिमीटर. तर 0.25ला जर 100नी मल्टिप्लाय केलं तर 0.25 डेसिमीटर येणार आहे, बरोबर आहे. त्याच्यानंतर हे पण बरोबर आहे, 20,000 mg म्हणजे 20 ग्रॅम, बरोबर आहे. हे पण बरोबर आहे. 6 टन म्हणजे 600 किलोग्रॅम, हे पण बरोबर आहे. फक्त हे वालं स्टेटमेंट इनकरेक्ट आहे खालचं, ठीक आहे. 35 लिटर इज इक्वल टू 350 ml. कारण की 35 लिटरमध्ये 35 एका लिटरमध्ये किती ml असतात? 1000 ml असतात, ठीक आहे ना. तर मग याचं किती यायला पाहिजे होतं? 35,000 ml यायला पाहिजे होतं, पण इथं फक्त 350 ml दिलेलं आहे, म्हणजे हे रॉंग आहे. तर इनकरेक्ट कुठलं येणार आहे? 4th, ठीक आहे. नेक्स्ट बघा, नेक्स्ट क्वेश्चन आहे, देर आर 40 kg of cereals in each of the sacks. How many kg of cereals will there be in 4560 such sacks? ठीक आहे. तर एका सॅक म्हणजे काय म्हणते, तुमचं ते हे असतं ना पोतं, एका पोत्यामध्ये 40 किलो सिरियल्स म्हणजे कुठली डाळ असेल, ठीक आहे. तर एका पोत्यामध्ये 40 किलो डाळ आहे असं म्हणतात. तर असे टोटल किती सॅक्स आहे? 4560, 4560 सॅक्स आहे. तर त्याच्यामध्ये टोटल केजी किती असेल? तर बघा, एका सॅकमध्ये किती येते? 1 सॅक म्हणजे 40 kg. Therefore 4560 सॅक्स म्हणजे किती येणार? 4560 इंटू 40, ठीक आहे. त्याचा आपल्याला मल्टिप्लिकेशन करावं लागेल. 4560 इंटू 40. हे बघा, हे असे मल्टिप्लिकेशन करायला शिका तुम्ही हां. आणि हे बघा, याचं काय करायचं, थोड्या वेळासाठी हे 2 0 माइंडमध्ये ठेवायचे, फक्त यांचंच मल्टिप्लिकेशन करायचं. 4 6 जार 24, 2 कॅरी ओव्हर झालं, 4 5 जार 20 प्लस 2 22, परत 2 कॅरी ओव्हर झालं, 4 4 जार 16 प्लस 2 18, ठीक आहे. आणि हे जे माइंडमध्ये 2 0 ठेवले होते ना, इथं 2 0 लावायचे, ठीक आहे. तर हे किती येते? 1,82,400 kg, ठीक आहे. हे कारण 40 जे आहे ना ते kg आहे ना, आणि हे नंबर आहे, तर नंबर इंटू kg येणार आहे. त्याचा आन्सर बघा कुठला येतोय? 4th नंबरचा आन्सर येतोय, 1,82,400 kg, ठीक आहे. सोपा प्रश्न आहे, काही एवढा अवघड नाही आहे. हे बघून घ्या एकदा. हे बघा, एका बॅगमध्ये किती किलो आहे डाळ? 40 किलो डाळ आहे. मग एवढ्या बॅगमध्ये किती असणार? यांचं मल्टिप्लिकेशन केलं तर आपल्याला आन्सर मिळून जात आहे, ठीक आहे. आता हे बघा, पिक्टोग्राफ दिलेला आहे इथं. या पिक्टोग्राफमध्ये आयटम्स दिलेले आहे, पल्सेस, शुगर, मिलेट, व्हीट आणि राईस दिलेलं आहे, ठीक आहे. आणि इथे दिलेला आहे यूज्ड पर फॅमिली. पर फॅमिली जी आहे ना, एवढा यूज करत असते. आणि याचा जो स्केल दिलेला आहे, त्याचा स्केल दिलेला आहे 250 ग्रॅम, ठीक आहे. इथं दिसतंय का 250 ग्रॅम. हे जे एक फिगर आहे ना, हे वाटीसारखा एक फिगर बनवलेला आहे, त्याचा स्केल आहे 1 वाटी म्हणजे 250 ग्रॅम. तर मग इथं बघा, पल्सेस किती होणार? एक वाटी म्हणजे 250 ग्रॅम आहे हां. तर पल्सेस बघा, पल्सेस किती होणार? 250 आणि 250 किती ग्रॅम होतात? 500 ग्रॅम, ठीक आहे. त्याच्यानंतर शुगर किती होणार? शुगरमध्ये बघा किती आहे? 4 आहे. तर 250 म्हणजे 500 आणि हे 500 म्हणजे किती झाले? हे 1000 ग्रॅम, ठीक आहे. त्याच्यानंतर मिलेट किती होणार?
750 ग्रॅम, ठीक आहे. त्याच्यानंतर व्हीट किती होणार बघा, हे 500 500 आणि 500, म्हणजे हे झाले 1 kg आणि हे 500 ग्रॅम है ना. व्हीट 1 kg 500 ग्रॅम, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर राईस किती आहे बघा, हे झाले 500, हे झाले 500 आणि हे 250, म्हणजे 750 ग्रॅम. राईस किती झाले, 750 ग्रॅम, ठीक आहे. हे जे आपण जे काढलंय ना, हे सगळं हे कशावरून काढलंय, हे पिक्टोग्राफवरून, ठीक आहे ना. कारण 1 वाटी जी आहे त्याचा अर्थ आहे 250 ग्रॅम. तर इथं जर 2 वाट्या दिलेल्या आहे, पल्सेस 2 वाट्या दिले तर हे 500 ग्रॅम होणार. हे 4 वाट्या दिले तर 1 किलो होणार, ठीक आहे ना. 3 वाट्या दिले तर 750 ग्रॅम होणार, ठीक आहे. त्याच्यानंतर इथं 6 वाट्या दिल्या तर हे 1500 ग्रॅम होणार आहे, ठीक आहे. आणि इथं 5 वाट्या दिल्या तर 750 ग्रॅम होणार आहे. काहीतरी चुकलंय बघा, काय चुकलंय, मिलेट किती झाले, 250 750, बरोबर आहे. मग राईस किती होणार आहे, 500 आणि 500 हे 1250 ग्रॅम होणार आहे. हे किती होणार आहे, 1250 ग्रॅम. 750 ग्रॅम कसे आले, 1250 ग्रॅम होणार ना. हे बघा 500 आणि 500 1000 आणि हे 250, 1200 है ना, 50 ग्रॅम, ठीक आहे. तर आपल्याला याच्या बेसिसवर हे 2 क्वेश्चन दिलेले आहे. पहिला क्वेश्चन आहे, द कॉस्ट ऑफ मिलेट इज ₹30 पर kg अँड दॅट ऑफ शुगर इज 40 पर kg. मिलेट जे आहे त्याची कॉस्ट किती आहे, ₹30 पर kg आहे, ठीक आहे. आता मिलेटला किती पैसे लागणार आहे बघा, मिलेट किती आहे, 750 ग्रॅम आहे ना. 750 ग्रॅम इंटू 750 ग्रॅम, आणि हे पर kg काढायचं. इथं पर kg दिलं आहे ना, मग 750 ग्रॅम म्हणजे किती kg होणार, 750 ग्रॅम म्हणजे होतं आहे 0.750 kg, ठीक आहे. मग याची किंमत किती होणार, ₹30 पर kgच्या हिशोबाने इंटू 30, ठीक आहे. 3 5 15, 1 कॅरी ओव्हर झालं, 3 7 21 प्लस 1 22, ठीक आहे. आता इथं बघा हे 2 0, ठीक आहे. आता 1 2 3 नंतर 3 डिजिट नंतर डेसिमल लावायचं आहे. तर 1 2 3 डिजिट नंतर इथं डेसिमल येणार. तर याचं किती येणार आहे, 22.50 रुपीज, ठीक आहे. मिलेटसाठी किती कॉस्ट लागणार आहे, 22.50 रुपीज. आणि शुगर किती आहे बघा, इथं शुगर आहे 1 kg, ठीक आहे ना. 1000 ग्रॅम म्हणजे 1 kg. मग त्याला किती पैसे लागणार आहे, सिंपल आहे, ₹40 लागणार आहे. मग याच्या दोघांमध्ये किती फरक आहे, 40 मायनस 22.50, ठीक आहे. त्याच्यातून 10 मधून 5 मायनस केले तर 5, ठीक आहे. हे झाले 9 मधून 2 मायनस केले तर होणार 7, ठीक आहे. हे होणार 3 मधून 2 मायनस केले तर येणार 1. तर याच्यामध्ये डिफरन्स किती येतोय है ना. शुगर किती एक्सपेन्सिव्ह आहे मिलेटपेक्षा, दॅन दॅट ऑफ मिलेट ₹17.50, ठीक आहे. तर याचा आन्सर येतोय सेकंड, ठीक आहे. त्याचा आन्सर आलाय सेकंड. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, हाऊ मेनी किलोग्राम्स ऑफ पल्सेस व्हीट अँड राईस आर यूज्ड पर फॅमिली. सोपं आहे एकदम, ठीक आहे. पल्सेस किती ग्रॅम आहे, 500 ग्रॅम. त्याच्यानंतर व्हीट किती ग्रॅम आहे, 1500 ग्रॅम. व्हीट किती ग्रॅम आहे, 1500 ग्रॅम. आणि त्याच्यानंतर अजून काय म्हटलंय, राईस किती ग्रॅम आहे,
1250 ग्रॅम. यांचं सगळ्यांची टोटल करायची. 5 + 5 10 + 2 12. 1 कॅरी ओव्हर झालं. 1 2 3 3250 ग्रॅम. ठीक आहे. पण आपल्याला इथं ग्रॅममध्ये सांगायचं आहे का आन्सर हाऊ मेनी किलोग्रॅम. ठीक आहे ना. तर किलोग्रॅम म्हणजे काय होणार डिवायडेड बाय 1000. ठीक आहे ना. तर ग्रॅमचा किलोग्रॅम होऊन जाणार. ठीक आहे. तर इथं आता बघा 3 डिजिट नंतर इथं डेसिमल लावायचं आहे. तर 1 2 3 म्हणजे 3.250 kg येणार. तर याचा आन्सर येते कुठलं येते 3rd नंबरचा आन्सर येते 3.250 kg. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपले आता हे 10 क्वेश्चन पूर्ण झाले. ठीक आहे. एक एक्सरसाइज पण कंप्लीट झाली आहे. तर थोडंसं एकाच दिवशी मी 2 व्हिडिओ बनवले. त्याच्यामुळे थोडंसं जरासं मी हे झालो आहे. तर थोडंसं सांभाळून घ्या. ठीक आहे. कुठं कुठं मला बोलायला किंवा काही लिहायला चुकलेलं आहे माझं. समजून घ्या. त्याला काय तेवढं होतं आहे. ठीक आहे. जर तुम्हाला कुठे काही डाऊट असेल तर मी तुम्हाला म्हटलेलंच आहे. तुम्ही कमेंट्समध्ये तुम्ही विचारू शकता. तुमचे काही डाऊट्स असेल ते. किंवा मी माझा फोन नंबर पण दिला आहे डिस्क्रिप्शनमध्ये. तुम्ही डायरेक्ट मला कॉल पण करू शकता जर तुम्हाला काही डाऊट असलं तर. ठीक आहे. मी तुम्हाला तुमचे जे डाऊट आहे ते क्लिअर करून देईल. चला आता आपण आता नेक्स्ट एक्सरसाइज बघूया. ठीक आहे पुढच्या व्हिडिओमध्ये. चला थँक्यू.